नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण रेसिपी न बघता गहू वर्षभर कसा सुरक्षित ठेवावा, गव्हाला अळी जाळी व कीड लागू नये म्हणून काय काय उपाय करावा ते बघणार आहोत। येथे आम्ही शरबती गहू घेतले आहेत। 30 किलो गव्हाचा एक कट्टा येतो तो घेतला आहे। छान मस्त गहू आहे, पांढरा शुभ्र गहू मी आता या पसरट भांड्यात काढून घेते आहे। गहू अशा स्वच्छ भांड्याने काढायचे, कोरड्या भांड्याने। हे गहू आपण आता उन्हात टाकून देऊ। इथे मी पलंगावर स्वच्छ कापड टाकलं आहे, त्यावर आता गहू टाकून घेऊ। गव्हावर ओढण्या टाकून झाल्या आहेत, त्यावर मी दगड ठेवले आहेत, त्यामुळे ओढण्या उडणार नाही। ओढण्या टाकल्यामुळे पक्षी वगैरे गहू खात नाही, धूळ पण बसत नाही गव्हावर। 2 दिवस कडक उन्हात आपण वाळवून घेऊ। आणि वाळलेत मस्त कडक उन्हात। आता आपण हे सगळं गहू गोळा करून गाळून घेऊ। गहू गाळण्यासाठी मी इथे गव्हाची चाळणी घेतली आहे, त्यातून आपण आता गहू गाळून घेऊ। अशा पद्धतीने सर्व गहू आपण गाळून घेऊ। जाड गहू चाळणीत राहतात, ते बारीक गहू खाली पडतात। ते अशा पद्धतीने 30 किलो गहू गाळून झाले आहे। जाडसर गहू असे चाळणीत राहिले आणि हे बारीक गहू असे परातीत पडले। हे स्वच्छ आपण गाळून घेऊ किंवा धुवून पण टाकता येतात। हे गहू बारीक चाळणीचे गहू हे धुवून वाळून घेता येतात आपल्याला। इथे मी प्लास्टिकची अशी टाकी घेतली आहे, त्यात ही गव्हाची पोतडी टाकून घेतली आहे। त्यात आता आपण वाळलेले गहू टाकून घेऊ। गहू वर्षभर चांगले राहावे, कीड लागू नये यासाठी आपण अनेक उपाय करतो। त्यापैकी एक उपाय म्हणजे हे आपण असं इंजेक्शन आणून गव्हात टाकू शकतो। हे असं इंजेक्शन मेडिकल स्टोर्समध्ये मिळतात आपल्याला, 20 रुपयाला एक असतं। तर हे एक इंजेक्शन मी ह्या पोत्यात टाकणार आहे। यामुळे गव्हाला अजिबात कीड लागत नाही, गहू छान राहतो वर्षभर। हे असं आपण काढून घ्यायचं, असं छान पांढऱ्या बँडेजमध्ये पॅक केलेलं असतं ते। हे टोकाला जरा थोडं फोडून आपण हे गव्हात असं टाकून घेणार आहोत। फोडून घेतलेले इंजेक्शन मी गव्हात असे उभे करून ठेवले आहे। त्यावर आता मी उरलेले गहू भरून घेते। अशा पद्धतीने सर्व गहू मी पोतडीत टाकून घेतले आहे। आता आपण ती दोरीने बांधून घेऊ। अशा पद्धतीने सगळे गहू आपण कडक उन्हात वाळवून ते थंड झाल्यावर गाळून डब्यात भरून घेतले आहेत। त्यात कीड होऊ नये म्हणून इंजेक्शन पण ठेवून घेतले आहे। डब्याचे झाकण लावून ठेवून देऊ। 2 ते 3 दिवस डबा उघडायचा नाही। नंतर गरजेनुसार गहू वापरायला घ्यायचे। गहू काढताना हात व भांडी स्वच्छ व कोरडी असावी ही काळजी घ्यायची। तर मग आपण पण या पद्धतीने
गव्हाची साठवण करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.